आज मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी समितीच्या अहवालावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत शासनासमोर 2 अहवाल सादर होतील। अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि पाणी टंचाईचा सुद्धा या सगळ्या दरम्यान आढावा घेतला जाणार आहे असं सुद्धा समजतंय। कॅबिनेटकडे विशेष लक्ष आज असणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक आणि त्याच्यामध्ये राज्यभरातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। पुण्यातलं जे गर्भवती मृत्यू प्रकरण आहे त्याबाबतचा जो चौकशी समितीचा अहवाल येणार आहे तो मुख्य म्हणजे याच्यामध्ये चर्चेत येईल असं समजते। दुसरं म्हणजे अवकाळीनं मोठं नुकसान राज्यभर अनेक ठिकाणी केलेलं आहे, त्याबाबतची सुद्धा चर्चा आजच्या बैठकीत होणं अपेक्षित आहे। दुसरी मोठी गोष्ट म्हणजे पाणी टंचाईचा सुद्धा प्रश्न आहे, त्याबाबतचा सुद्धा आढावा घेतला जाईल। आज मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील। बैठकीअंती नेमकं काय चर्चा होतीये याचे तपशील आपण जाणून घेणार आहोत।